चीनमधील HMPV व्हायरसचे भारतात काही रुग्ण आढळल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आली आहे. महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात HMPV संशयितांसाठी 15 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन ठाणे महापालिका प्रशासनानं केलं आहे. याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आजारात कोरोनाप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग पाळणं, सॅनिटायझर वापरणं, हात धुणे आणि खोकला असल्यास मास्क वापरणं अशी काळजी घेण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितील यांनी केलं आहे. हे एकदम माइल्ड प्रकारचं इन्फेक्शन आहे. अशा केसेस आता ठाणे महानगरपालिकेमध्ये एकही केस नाही, इव्हन महाराष्ट्रामध्ये पण एकही असा या HMPV व्हायरसचे एकही केस आढळलेली नाही. यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक हेल्थ सेंटरमध्ये सफिशियंट कफ कोल्ड फीवरसाठी औषधाचं उपलब्ध आहेत. त्याशिवाय कळवा हॉस्पिटलमध्ये पण 15 बेडेडचं एक आयसोलेशन वॉर्ड बनवलं आहे. म्हणजे काही केसेस आले तर इमिजिएटली त्यांना ॲडमिट करून त्यांना ट्रीटमेंट देण्यात येणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. फक्त मी तुम्हाला थोडक्यात या आजाराचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी हे करा, हे करू नका थोडक्यात सांगते. असं काही सर्दी खोकला ताप असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा कुठल्याही डॉक्टर्सकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी. सर्दी खोकला झाला असेल तर टिश्यू पेपर किंवा रुमाला वापर करावा. हात वारंवार पाण्याने, साबणाने आणि सॅनिटायझरने धुवावा. सर्दी खोकला असेल तर जास्त क्राऊडेड जागेमध्ये किंवा लोक जिथे असतील तिथे जाऊ नये. व्यवस्थित पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावं आणि हस्तांदोलन म्हणजे शेकहँड करू नये. टिश्यू पेपर किंवा रुमाल सर्दी खोकला करताना वापरला असेल तर तो वारंवार वापरू नये. आजारी लोकांशी जास्त संपर्क टाळावा. बाकी विशेष आणखी वेगळ्या उपाययोजना करण्याची गरज नाहीये, घाबरून जाण्याची गरज नाहीये. कारण त्याचं कंट्रोल किंवा त्यांचं इन्फेक्शन जास्त स्प्रेड होऊ नये याच्यासाठी ठाणे महानगरपालिका, हॉस्पिटल्स आणि दवाखाना आणि प्रायव्हेट हॉस्पिटल सगळे सज्ज आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे पोलिसांनी नागरिकांचा हरवलेला, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करून त्यांना परत केलाय. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या हस्ते ठाण्यातील नागरिकांना 6,80,00,000 रुपयांचा हा मुद्देमाल परत करण्यात आलाय. नागरिकांचे हरवलेले, गहाळ झालेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल, दागिने, रोख रक्कम आणि अन्य वस्तू यांचा यामध्ये समावेश होता. अनेकदा वस्तू गहाळ झाल्या किंवा चोरीला गेल्या की पोलिसांकडे तक्रार नोंदवली जाते, परंतु या वस्तू परत मिळतील याची फारशी आशा नसते. मात्र ठाणे पोलिसांनी मागील वर्षभरात दाखल झालेल्या अशा तक्रारींचा छडा लावत या वस्तू हस्तगत केल्यात आणि त्या मूळ मालकांना परतही केल्यात. पोलीस रेझिंग डे निमित्त ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या हस्ते समारंभपूर्वक या वस्तू मूळ मालकांना परत करण्यात आल्या. यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होत्या, अशा भावना पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांनी व्यक्त केल्या. ठाणे शहरामध्ये म्हणजे परिमंडळ 1 आणि परिमंडळ 5 असं म्हणून सुमारे 6,80,00,000 रुपयांचा मुद्देमाल आज परत करण्यात आलेला आहे. सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं 2 जानेवारी ते 8 जानेवारी हा पोलिसांच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने एक सप्ताह आपण आयोजित केलेला असतो. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्यामध्ये घेतलेले असतात आणि त्यामध्ये हा कार्यक्रम घेतला होता. आणि ज्यावेळी आपण मुद्देमालाचं वाटप करतो त्यावेळी मुद्देमाल हस्तांतरित करतो त्यावेळी ज्यांचा गेलेला असतं माल गेलेला असतो त्यांना परत मिळाल्यानंतर जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो.
ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेमार्फत उपाययोजना केल्याचा परिणाम काही अंशी दिसून आलाय. ठाण्यातील हवेची गुणवत्ता सुधारली आहे, परंतु 39 पैकी ज्या 31 बांधकाम व्यावसायिकांनी नियमांची अंमलबजावणी केल्याचे दावे केलेत त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून झाडाझडती घेण्याचा निर्णय पालिकेनं घेतला. उर्वरित बांधकाम व्यावसायिकांना 15 दिवसांची मुदत दिल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचं पालन करण्याबाबत 297 बांधकामांना प्राथमिक नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यापैकी 31 जणांनी सर्व नियमावलीचं पालन केल्याचा दावा पालिकेनं केलाय. 151 जणांकडे काही त्रुटी आढळल्यानं त्यांना सुमारे 4 लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले. तर 39 जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्यानं त्यांना बांधकाम का थांबवू नये अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यासाठी त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली. परंतु त्यानंतरही अंमलबजावणी न झाल्यास त्यांचे बांधकाम थांबवण्याचा इशारा पालिकेनं दिलाय. या पाहणीत त्रुटी आढळल्या तर अशा बांधकाम व्यावसायिकांना दंडही आकारला जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी MMRDA मार्फत रस्ते विकासाची विविध कामं सुरू आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण मान्यता, वृक्षांशी निगडित विषय आदी गोष्टींबाबत ठाणे महानगरपालिका पूर्णपणे सकारात्मक आहे. हे विषय तातडीनं मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. MMRDA मार्फत ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका, MMRDA, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता यांचं एकत्रीकरण, आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता, बाळकुम ते गायमुख किनारी रस्ता, गायमुख ते पायेगाव खाडीपूल, कासरडोली ते खारबाव खाडीपूल, कोलशेत ते काल्हेर खाडीपूल, ठाणे बोरिवली भुयारी मार्ग या वाहतूक सुधारणा प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ठाणे महानगरपालिकेशी निगडित भूसंपादन, पर्यावरण परवानगी, वृक्षारोपण, जलमलवाहिन्यांचं स्थलांतरण यावरही या बैठकीत चर्चा झाली. ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदान ठेकेदारांना गिळंकृत केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि मनसेच्या वतीनं करण्यात आलाय. ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार या भूखंडाला मैदानाचं आरक्षण असून देखील महापालिका अधिकाऱ्यांच्या वर्दहस्तामुळे मैदान डम्पिंग ग्राउंड बनलं आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. दरम्यान पालिकेनं हे अतिक्रमण त्वरित हटवावं यासाठी मनसेच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून प्रशासनाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात विविध जागांच्या आरक्षणाचा उल्लेख असून काही ठिकाणी विकासकांकडून TDR मार्फत विकास कामं केली जातात. घोडबंदर क्षेत्र हे जलद गतीनं विकसित होत असून या ठिकाणी हावरे, रौनक, भूमी यांसारखे मोठे विकासक काम करतायत. मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्यानं ठाणे महानगरपालिकेनं बोरिवडे येथे एक खेळाचं मैदान आरक्षित ठेवलं आहे. परंतु या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचं मैदान उपलब्ध नाही.
ठेकेदारानं मैदानाच्या बहुतेक जागांवर कब्जा केला असून तिथे MRC प्लांट तसंच शेडही उभारली आहे आणि पाईपची साठवणूक केली आहे. या अतिक्रमणाचा त्रास स्थानिक नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे. बोरुडे मैदान येथे अतिक्रमण झाल्याचं मनसेच्या वतीनं महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केल्यानंतर क्रीडा विभाग खडबडून जागं झालं आणि त्यांनी त्वरित महापालिकेच्या नगर अभियंता, उपनगर अभियंता तसंच माजिवडा मानपाडा येथील सहाय्यक आयुक्त यांना पत्र सादर करून मैदान अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु या आदेशाचं पालन महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर अभियंता करत नसल्याकारणाने मनसेच्या वतीनं आज महानगरपालिकेच्या आवारात नगर अभियंताच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून निषेध नोंदवण्यात आला. तसंच फुटबॉलवर निषेधाचं आणि अतिक्रमणाचं छायाचित्र लावून हा फुटबॉल नगर अभियंता यांना थेट भेट देण्यात आला. पूर्ण मैदान इथं खोदून काढलेलं आहे आणि त्या मैदानावर हे सगळं होत असताना गेल्या एका महिन्यापासून नगर अभियंत्यांना 3 वेळा पत्र देऊन झालेली आहेत. त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाली करा. कारण ह्याच्या पहिलं एक मैदान होतं बाजूला, त्याचं पार्कचं आरक्षण होतं, ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी. दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरुडे मैदान. तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं आणि मोठे मोठे पाईप आहेत, मोठे मोठे वॉटर डिपार्टमेंटचे पाईप आहेत बोलतात, पण क्रीडा विभागाची परवानगी नाही. क्रीडा विभागाने पत्र दिलं की ते पाईप हटवा. मग मुलं कुठे खेळणार? आम्हाला खेळायला जागा नाही, मग आता ही जागा पकडली, इथे येऊन खेळलो. कारण जर पालिका स्वतःचे मैदानं सुरक्षित ठेवू नाही शकत, पालिकेचेच अधिकारी मैदानावर अतिक्रमण करत असतील, ते त्यांच्याच विभागाला जर जुमानत नसतील, ही भयानक गोष्ट आहे.